बाळा, डोळे मिटून घे आणि एक क्षण शांत हो. मनातील विचारांचे वादळ शमव. आज शुक्रवारचा वार, शुभमुहूर्त आहे. मी तुला सांगायला आलो आहे की तुझ्या आनंदाची बातमी आता दूर नाही. तुझे शत्रू आणि तुझे त्रास आता हरेलच म्हणून समज. ज्या संकटाने तुला रात्रंदिवस छळले त्यांना उत्तर देण्याची वेळ आली आहे. तू एकटा नाहीस. तुझा हा स्वामी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. मी काय सांगतोय ते थेट तुझ्या अंतरात्म्यात उतरून घे. तू जिंकणार. तू फक्त विश्वासाची एक ठिणगी पेटव. तुझ्या आयुष्यातील अंधार दूर करण्याचे काम मी करीन. ज्या संकटात तुला कोणीच साथ दिली नाही तिथे माझा अदृश्य हात तुझ्या पाठीवर होता. जगाने तुला नाकारले तरी खचू नकोस, कारण मी तुला घडवण्यासाठी निवडले आहे. तुझा प्रत्येक अश्रू माझ्या चरणी जमा आहे. त्याची किंमत मी तुला महासुखाच्या रूपाने देईन. परिस्थिती कितीही बिकट असो, तुझ्या तोंडून श्री स्वामी समर्थ हा जप थांबता कामा नाही. तुझ्या मार्गात येणारे काटे मी दूर करत आहे. तू फक्त धैर्याने पुढे पाऊल टाक. तुझ्या मनात चाललेली युद्धाची परिस्थिती मला ठाऊक आहे. शांत रहा. विजय तुझाच आहे. माझ्यावर सोडलेले काम कधीच अपूर्ण राहणार नाही. फक्त योग्य वेळेची वाट पाहायला शिक. कोणाचे मन दुखवून मिळवलेली गोष्ट कधीच सुख देत नाही. तू मात्र सदैव सत्याच्या मार्गावर राहा. अहंकाराचे ओझे फेकून दे, म्हणजे तुला माझ्या कृपेचा हलकेपणा जाणवेल. लोकांच्या निंदेने तुझे मूल्य कमी होत नाही. तू माझ्या नजरेत खूप मोलाचा आहेस. तुझ्या कष्टाचा आणि प्रामाणिकपणाचा हिशोब माझ्या दरबारात मांडला गेला आहे. फळ तुला याचे लवकरच मिळेल. ज्या गोष्टी तुझ्या हातात नाही त्याची काळजी करून तुझा वर्तमान काळ खराब करू नकोस. तू फक्त माझ्याकडे धाव घे. जगातील सर्व चिंता मी तुझ्याकडून काढून घेईन. तुझ्या शत्रूंची कारस्थाने माझ्या एका दृष्टीपक्षाने भस्मसात होतील. तू निश्चित राहा. माझे नामस्मरण हे तुझ्या भोवती असलेले सर्वात मोठे सुरक्षा कवच आहे. तुला तुटल्यासारखे वाटते, काळजी करू नकोस. ही तुझी नवी आणि मजबूत घडण आहे. प्रेम आणि दया या दोन गोष्टी जिथे असतात तिथे माझा कायमच मुक्काम असतो. ज्या प्रश्नाची उत्तरे तुला आज सापडत नाही आहेत ती उद्या योग्य वेळी आपोआप समोर येतील. तुझ्या भक्तीत देखावा नसावा, केवळ निष्पाप आणि स्वच्छ भाव असावा. अडचणी तुला थांबवण्यासाठी नाही तर तुझ्या आतल्या सुप्त ताकदीची ओळख करून देण्यासाठी येतात. तू शून्यातूनही पुन्हा उभा राहू शकतोस, कारण तुझा हात माझ्या हातात आहे. काळजी करणे सोडून दे आणि सर्व काही माझ्या चरणी अर्पण करून दे. मग चमत्कार बघ. तुझ्या भूतकाळातील चुका मी पोटात घातल्या आहेत. आता नव्या आत्मविश्वासाने सुरुवात कर. मनाची शांतता ही जगातील सर्वात मोठी संपत्ती आहे. ती नामस्मरणाने मिळव. तुझ्या आनंदाची बातमी ऐकण्यासाठी उत्सुक आहेस. ती बातमी तुझ्या दाराशी येऊन ठेपली आहे. माझ्यावर ठेवलेला विश्वास कधीच व्यर्थ जात नाही. हा इतिहास आहे. दुसऱ्यांचे भले चिंतण्यास तुझा वेळ घालव. तुझे भले करण्याची जबाबदारी माझी आहे. जेव्हा तुला वाटले की आता काहीच उरले नाही, तेव्हा समजून जा की माझी लीला आता सुरू होणार आहे. मी तुझ्या सोबती आहे, तुझा संरक्षक आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही खरेच स्वामींना मानत असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.